आपण धडकलेलो आहे. रामदेवला नाही विचारलं. जिल्हा प्रशासनाकडे चर्चा झाली. संपूर्ण मराठवाड्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज उठतोय आणि साखर कारखानदार रास्त दर द्यायला तयार नाही. काय आकाशातले चंद्रसूर्य यांना मागतोय का? 3000 रुपयाची पहिली उचलचा भाव मागतोय. याच जिल्ह्यामधला एक कारखाना 2963 देतोय, एक कारखाना 3150 रुपये त्या ठिकाणी देतोय. मग हा कारखाना जो आहे हा G7 कारखाना मोठ्या दिमागात उभा राहिलेला, याला काय झडपून आलेलं आहे या ठिकाणी. अरे ज्या कारखान्याजवळ कुठलंही दुसरं युनिट नाही, कुठला उपपदार्थ निर्माण होत नाही, त्या कारखान्याने 2963 या ठिकाणी दिलेलं आहे. तुमच्याजवळ डिस्टिलरी आहे, तुमची साखर निर्यात होते, तुमच्याजवळ उपपदार्थाचे को जनरेशन तयार होतं. ऊस उत्पादकाला उपाशी मारायचं काम त्या ठिकाणी. जे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे, या आंदोलनाबद्दल ठामपणानं मी सांगतो की जी संघर्ष दिंडी जनाबाईच्या मंदिरापासून आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहे, आम्ही फैसला घेतल्याशिवाय तिथून मागे हटणार नाही. या दिंडी सुरू व्हायच्या अगोदर पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करून चर्चा घडवायचा प्रयत्न केलेला आणि त्या चर्चेच्या मध्ये आम्हाला सांगितलं की आम्ही पॉझिटिव्ह आहे, आम्ही निर्णय घ्यायला तयार आहे. आम्ही या ठिकाणी जे आहे ते 4 वाजता याच्याबद्दल तुमच्याशी सकारात्मक चर्चा करून निर्णय घेऊ. आणि 4 वाजता आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही ज्या प्रकारे तापा लावताय, हे म्हणजे कारखान्याचं गेट आहे का, हिंदुस्थान पाकिस्तानची बॉर्डर त्या ठिकाणी केलेली आहे. कुठल्या प्रकारचा व्यवहार तुम्ही दाखवता? कुठल्या तरी कोणाला तरी लावून द्यायचा आणि अंगावर घातल्यासारखा खेळ करायचा. हे खेळ असले खूप बघितलेले आहे. असल्या खेळातून काही साध्य होणार नाही. तुमच्या दादागिरीला आणि गुंडागर्दीला उरून उरल एवढे या सगळ्या शेतकऱ्यांची मातीमध्ये राबणारे आमचा शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्यांना जर एकदा तुमच्याशी भिडायला सुरुवात केली तर मुळापासून उखडायचं काम हे शेतकऱ्याला चांगलं माहित आहे, ते केल्याशिवाय होणार. आज या ठिकाणी आपल्याला सांगायचा इशारा देतो मी की या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या कारखान्यांवर पुढे आपला कुठला भेद केलेला नाही. कारखाना कुठल्या पक्षाचा